गाणंच लक्षात येई नाही, काय करावा. लय लक्षात आणायले गाणं, कोणचं म्हणावा कोणचं नाही तर लक्षातच येई नाही गाणं. भावांनो कमेंटमध्ये सांगा बरं, हे म्हणून मी म्हणते गाणं. काय करा, मला येतच नाही तो गाणे. लय म्हणायची सवय मला, लय म्हणा वाटतात गाणी. रानात आले की बायासोबत लय म्हणते गाणी. आता बाया नको म्हणायला थेडीवमध्ये यायचं, लाजत्यात. नाही तर जाऊ द्या, मी बी लांब आले बनवायली आपली एकटीचा. लय गरमायले व काय करावा. दन पाऊस पडाय पाहिजे बघा. नदी बघा ही, आमची नदी ही. कानडी माझं गाव आहे, परळीजवळ आहे. परळीपासून सिरसाळ्यापासून जवळच आहे, 3 किलोमीटर आहे, लय जवळ आहे. तर या बरं, मला भेटायला या. माझी खूप अपेक्षा आहे बरं का, सगळ्यांना माझ्याकडे यावं म्हणून. खरंच तुम्ही येतच नाही तर काय करावा. मी अशी गर्विष्ठ नाही. ज्याला पैसा आहे त्याला गर्व असतंय, मला पैसाच नाही तर गर्व कुठून येणार आहे. आणि आला तरी मी गर्वानं वागणार नाही. माझ्या लेकरानं तुम्हाला हे जे आहे का मी वागते हेच वागणूक तुम्हाला दिसन. पण मला पैसाच नाही तर तुम्ही सपोर्ट केला तर मला बघाय भेटेन पैसा. नाही सपोर्ट केल्यावर कुठला. असंच आयुष्यभर शेतामध्ये काम करीन तवा पैसा. हे पण कष्टच आहे हो. काम करीत करीत मी हेडीव बनविते येळ काढून. हे माझं मजबुरी वळका आणि मला स्प्राईट करा. काय पडलं माय, टपकन वाजलं चिचावून. चिचा खाली उभा राहिले बघा, खाली सपकन पडलं काहीतरी. काय आवाज आला मला. लांब आली मी एकलीच. तिकडं त्या चिचा खाली बसल्यावर बाया दिसतात म्हणून मी दुसऱ्या चिचा खाली आली. तर सपकून पडलं बघा काहीतरी. काय पडलं की, इचू काट्याची भीती वाटते, दुसरं काय. थोडं लांब येऊन बसलेलं बरं. अरे देवा. तर येळात येळ काढून मी हिडीव बनविते. 6 महिने कारखाना केला. आता खुरपायला येते या. लागलं तर येते, नाही लागलं तर घरीच बसते. काय करावं आता. काम लागलं तर येते काम करायला, नाही लागल्यावर घरीच बसतात. काय करावा, इलाजच नाही. पाऊस बी पडा नाही हो. पाऊस पडल्यावर लईच कामं लागते. कुणी बी याच म्हणतंय कामाला, पण पाऊस पडा नाही. काय करावा. मला नवीन काय कळत नव्हतं बरं का. हिडीव बनवायचे काहीच कळत नव्हतं. घरात भाकर खाया नसली तरी ताईट राहायचं आणि हिडीव बनवायचा. ते बी कसा यार पोरायनो, माझा हिडीव बनवार मला काहीच येत नव्हतं. मी हे मोबाईल म्या 14 महिने बिशी टाकली. 1 महिन्याला 1000, महिन्याला 1000. रोज कामाला जायचं, बाजार काय त्याच्यातच, माईचं दुखणं काय त्याच्यातच, आणि ते 1000 रुपये जमा करून ठेवायचे. असं 14 महिने 14,000ची बिशी टाकली आणि हे मोबाईल घेतला मी 14,000चा. तर हँग पडायला ह्या मोबाईलवर हिडीव बी बनवा येणार. काय करावं, गरम व्हायलाय. आणि एक बी हिडीव बनवूस तर थांबा नाही, सारखा स्विच ऑफ. ते काय हँग पडायला, हँग हिडीव बनवितच हँग पडायला. आता पैसे नाहीत, काय करावा. मला सपोर्ट करा बरं मोबाईल घ्यायला. माझ्या भावा बहिणींनो सपोर्ट करा मला मोबाईल घ्यायला. मी दुसरा मोबाईल घेते मग. काय करावं आता. हो का, हिडीव बनवायले आणि हे मोबाईल असा खराब झाला या. आता पैसे नाही तर जवळ, लय मजबूर झाली आता भलतीच. हे पाऊस बी पडा नाही, काम बी लागा नाही. तर करा सपोर्ट पण हे मेन सपोर्ट आहे बरं का मला. लाईक फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या बाळांनो, सगळे माझे बाळ आहेत तुम्ही बरं का. सगळे माझे बाळ जगातले. मी तुमची माय आहे सगळ्या जणांची. सिंधुताई सपकाळ माहिती की तुम्हाला, सिंधुताई सपकाळ. तर तुम्हाला सांगते, परळीच्या मिलिंद कॉलेजमध्ये मी गटाचे अध्यक्ष होते.
अध्यक्ष काय म्हणून कळतच नव्हतं. अध्यक्ष व्हा म्हणल्यावर झाले. बरं मग त्या अध्यक्ष लोकायला बोलवितात ना मिटिंगला ह्याला, तर आम्ही गेला मंगल खरात आणि मी, ती सचिव होती, मी अध्यक्ष होते. आम्ही दोघीजणी गेला. मग तिथं एक खेळ ठेवला, गोळाफेक, कबड्डी, मिलिंद कॉलेजमध्ये परळीच्या. मग मिलिंद कॉलेजमध्ये परळीच्या 10 खेड्याच्या बायामध्ये मी पहिली आले बरं का. पहिली आले. कशात आले? कबड्डीत आले, गोळाफेकमध्ये आले पहिली. तर मग मला मिक्सर होतं, 5 ताटं होते, बक्षीस बरं का. लय वर्ष झालं. आणि प्रमाणपत्र पण आलेत मला. मग त्या पहिले आले की मंगल कार्यालमध्ये आम्हाला बक्षीस होते अंबाजोगाईच्या. मग मला काय बक्षीस आलं? 5 खिसण्या, 7 खिसण्या, 7 चुकलं बरं का, 7 खिसण्या, 5 ताटं, एक मिक्सर आणि अजून काहीतरी होतं बघा, आठवण नाही मला. तर पत्र आलेत मला 2. एक गोळाफेकमध्ये पहिलीच आले मी, कबड्डीत पहिलीच आले. आणि मला 2 उषाताई ठोंबरे, हिमल मुजडा, सिंधुताई सपकाळ ह्यांच्या हातानं मला ती वस्तू दिली त्यांच्या हातानं. आणि ते पत्र पण दिले बरं का. प्रमाणपत्र म्हणतात बघा, प्रमाणपत्र मला म्हणता येत नाही. प्रमाणपत्र पण दिले त्यांच्या हातानं मला हिडीव करून, काय हिडीव कॅसेट करून. पहिलं बी काय कळत बी नव्हतं. ताकद होती, आता ताकद नाही राहिली काम करायचं द्या. दिसते एवढी मोठी, पण काय उपयोग नाही. आता काही बी दुखतं, हात पाय दुखतात, कंबर दुख, काही बी दुख. पण पर्याय नाही कष्ट केल्याशिवाय. काय करावं? मला नगं वाटतंय चटणी महागायची सुद्धा कोणाच्या दाराला जायचं. उपाशी तापाशी मिळालं चांगलं खायचं, नाही मिळालं चटणी बरं खायचं, काही वाटत नाही मला. मी रानामध्ये भाजी जर नसली तर मी कोणाला काहीच म्हणत नाही, द्या म्हणत नाही काहीच. भाजी जर नसली तर रानात भाकर बांधून आणते, मिरची, खाराची फोड, चटणी असली चटणी, नाही तर एक हिरवी मिरची, रानामध्ये कांदा, मीठ थोडं बांधायचं, त्याच्यासंग लांब बसून जेवायचं, बायापाशी जेवायचं नाही. लोक काय म्हणते ना, एकलीच काम करते या, हिला एवढं भाजी भेटा नका, असं म्हणण्यापेक्षा आपण लांब बसून जेवलेलं बरं. का? माईला दवाखान्याला पैसा लागतोय, सारखाच पैसा राहत नाही. जगाला काय सांगावं शेजाऱ्या पाजाऱ्याला हमेशाच. तरी पण शेजारी चांगले आहेत, गाव चांगलं आहे. मी जर सांगितलं तर मला काय उपाशी असं कुणी मरू देणार नाही. पण नगं वाटतंय मला. आपल्याला शरीर आहे, ती धन आहे, काय करायचं? धनावाल्याला शुगर आहे, BP आहे, काय आहे, खाऊ देत नाही देव. तसं मला वाटतं हे शरीर आहे, ती माझं धन आहे. कष्ट करायचं, चटणी भाकर पोटाला खायची, आपल्या कुडीला पडायचं. तर पटतंय का तुम्हाला माझं? सांगा बोलणं. सबस्क्राईब करा बरं का, सबस्क्राईब करा, कमेंट लाईक करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.